महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचलित वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटलचं उद्घाटन आज आपल्या समोर होत आहे. यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहे, आर्यवैश्य महासभा, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा ही जी एक ट्रस्ट आहे, सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेमार्फत वेगळे विविध उपक्रम होत असतात. त्या उपक्रमामध्ये आपणास माहीत आहे वासवी भवन हे झालेलं आहे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे आणि आपल्या समाजातील अगदी सगळ्यांना कमी दरामध्ये वासवी भवन तिथं मिळतं आहे. विविध उपक्रम होतात. ब्लड डोनेशन कॅम्प आहे, वृक्षारोपण आहे, नंदभाऊच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण होत आहे, तर सुधीर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आपण करतो आणि एक महाराष्ट्रामध्ये एक चांगला रेकॉर्ड आपण करत असतो. स्कॉलरशिप असो, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप देतो महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे, की साधारण दरवर्षी 40 ते 50 लाखापर्यंत आपण आपल्या गरजू विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देतो. असे विविध उपक्रम महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे होत असतात आणि हे करत असताना कुठेतरी ज्यावेळेस कोरोना काळामध्ये आपल्या समाजातील लोकांची जी परिस्थिती आणि इतर कारणामुळे आपले जे अध्यक्ष आहेत, धडाडीचे अध्यक्ष आहे आणि आपले सर्व पदाधिकारी आहे, त्यांच्या मनात कुठेतरी आले की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करूया आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणून त्यांनी जबाबदारी एक माझ्यावर आणि आमच्यासोबत डॉक्टर दुबे सर, डॉक्टर गादेवा सर, डॉक्टर शिरसीकर सर, डॉक्टर राम चिद्राव सर, आमची सर्व टीम त्यामध्ये काम करत होते. त्यांनी आम्हाला जिम्मेदारी दिली आणि त्यातच एक जबाबदार म्हणून मी दिनांक 5 डिसेंबर 2003 रोजी आम्ही आर्यवैश्य महासभा त्यांच्या सांगण्यावरून जवळपास 130 डॉक्टरांना आम्ही कॉल केले. त्यावेळेस आम्ही ती जी कॉल केली ती यादी तयार केली. आमची जे आर्यवैश्य डॉक्टर सेल आणि वासवी डॉक्टर सेल यांच्यामधून आम्ही यादी तयार केली. मला वाटते त्याच्यामध्ये काही लोकांची नावं थोडेसे राहिले असेल तर त्यांना मी आधी सांगतो की आताही आपण त्या प्रवाहामध्ये आपण सर्वजण यावं. एक चांगला उद्देश या महासभेचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून 5 डिसेंबर 2003 रोजी एक व्यापक अशी डॉक्टर लोकांची बैठक महासभेचे अध्यक्ष आदरणीय गादेवार साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणीसोबत डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. साधारण 70 ते 75 डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपली संकल्पना डॉक्टर मुखेडकर सर होते आणि ही संकल्पना आपण तिला डॉक्टरसमोर मांडलेली आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा आपापले ओपिनियन त्या बैठकीमध्ये दिल्या गेलं आहे. एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोठ्या व्यापक स्वरूपात दिवे. आर्थिक जी अडचण असेल त्या आर्थिक अडचणीसाठी आपले अध्यक्ष साहेब नेहमीच पुढाकार असतात. त्यांनी आम्हाला ती आर्थिक अडचण तर कधीच येऊ दिली. त्यांनी त्यावेळेसही सांगितलं की तुम्ही मल्टी स्पेशालिटी सुरू करा, आम्ही कुठल्याही बाबतीत कमी पडू देणार नाही. आणि हे असताना बरेच व्यापक चर्चा झाली डॉक्टरमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आणि त्यावेळेसच एक डॉक्टर लोकांची एक समितीसुद्धा स्वतःहून गठन झालेली आहे. साधारण त्यावेळेस 15 ते 21 डॉक्टर लोकांनी आर्यवैश्य म्हणजे महासभेची जी आरोग्य सेवा समिती आहे त्या 21 जणांनी स्वतःहून होऊन आपली नावं दिली आणि तेव्हापासून आम्हाला चालना मिळायला लागली की आपण चांगल्या पद्धतीने एक हॉस्पिटल उभं करू शकतो. आणि हे करत असताना आम्ही बरेच साधक बाधक चर्चा केली आणि सुरुवातीला असं वाटलं की बाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायला अडचण नाही आहे. आपल्याकडे पूर्ण टाईम म्हणजे डॉक्टर्स आहेत, सर्व कन्सल्टंट डॉक्टर्स आहेत आणि वेळ देणारे डेव्हिटेड आहे आणि समाजासाठी काही करावं असं डॉक्टरांच्या नांदेडमधील डॉक्टरांच्या मनामध्ये आहे. आणि ही संकल्पना आम्ही घेऊन पुढे परत गेलो आणि नंतर असं विचार आलं की मल्टी स्पेशालिटी सुरू करण्याच्या आधी असा निर्णय घेण्यात आला की बाबा थोडं आपण ओपीडी सुरू करू नये, सुरुवात ओपीडीपासून सुरू करूया आणि त्यानंतर आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करूया. ज्यावेळेस पंढरपूरला जी आपली जनरल बॉडी मीटिंग झाली, आर्यवैश्य महासभेची अधिवेशन झालं त्यावेळेस मी नंदभाऊंना बोललो की भाऊ मल्टी स्पेशालिटी जर आपण सुरू करायचं असेल तर त्याला वेळ लागेल आपल्याला
पण आणि ते मला मग त्या सुरुवातीच्या आधी आपण ओपडी सुरू करूया, म्हणजे ओपडी एक काहीतरी उपक्रम, कारण तो एक अजेंडामध्ये होता, आर्यवैश्य महासभेच्या अजेंडामध्ये होता की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण सुरू करायचं, आणि त्या दृष्टिकोनातून मग एक ओपडी सुरू करावं असा विचार केल्यानंतर आम्ही सर्व डॉक्टर्स लोक परत एकत्र दिनांक 18 मार्चला या संदर्भात परत वासवी भवनला आमची बैठक झाली. त्यावेळेस डॉक्टर्स बैठकीमध्ये पदाधिकारी होते, अनिल सेठ मनाटकर होते, त्यानंतर सदानंद मेडेवार आणि बाकी सर्व पदाधिकारी होते. तर त्या बैठकीमध्ये असं ठरवलं की मग ठीक आहे, आपण सुरुवातीला ओपडी सुरू करूया, मल्टी स्पेशालिटीला थोडा वेळ आहे, पण भाऊ म्हणजे नंदूभाऊंना सांगू इच्छितो की आमचे डॉक्टर खरंच एन्थुसियास्टिक आहे, वेळ देणार आहे. मी प्रस्थानाला थोडा वेळ घेतो, पण ही महत्त्वाची बाब आहे की बा तुम्हालाही कळायला पाहिजे आणि आपणालाही कळायला पाहिजे की महासभेतर्फे काय चालू आहे आणि डॉक्टरची सुद्धा काय भूमिका आहे. तर या दृष्टिकोनातून मी नंदूभाऊंना म्हटलं की सुरुवातीला आपण ओपीडी सुरू करूया, आणि तुम्हाला आम्ही आमच्याकडनं सर्वांना ग्वाही देतो की 6 महिने वर्षभरामध्ये जर ओपीडीचा आपला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल, वासवी मातेच्या कृपेने चालणारच आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, इथल्या डॉक्टरच्या सहकार्याने. कदाचित तुम्ही बघितलं असेल की आत्ताच आपण ज्यावेळेस उद्घाटन करून आलो त्या ओपीडीचा प्रोजेक्ट बघितला असेल, एक चांगल्या पद्धतीने आपण तो उपक्रम सुरू केलेला आहे. तर ओपीडीच्या वेळेस नंदूभाऊंना एवढं सांगू इच्छितो की आम्ही मल्टी स्पेशालिटीपर्यंत जाऊया, निश्चित जाऊ आहे, फक्त त्याला वेळ लागेल. थोडेसे 1-2 कन्सल्टंट डॉक्टर जर डिव्होटेड मिळाले तर आपण चांगल्या पद्धतीनं तो उपक्रम तो पण घेऊया. तर 17 तारखेला आम्ही 18 मार्चला आम्ही ती बैठक घेतली डॉक्टर लोकांची, आणि ओपीडीसाठी म्हणजे चर्चा केली किंवा सुरुवातीला, आणि त्यामध्ये असं चर्चा करण्यात आली की ओपीडी आपण सुरू करूया. तर लगेच आम्ही 18 तारीख म्हणजे ओपीडीसाठी ज्यावेळी सुरू करूया म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की आता आपण जागा सर्च करूया, आणि जागा सर्च करण्यासाठी मग नांदेडची जागा वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं, आणि डॉक्टर मोतेकर सरांची जागा आम्हाला लक्षात आली. मी डॉक्टर मोतेकर सरांना 1-2 वेळेस भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर आपली जागा आहे आणि आर्यवैश्य महासभेचा हा उपक्रम आहे, तर आपण या पद्धतीने जर या जागा जर आपण उपलब्ध करून दिला तर एक चांगला उपक्रम एक समाजाचा होईल, आपल्या प्रेमायसिसमध्ये होईल, आपल्याकडनं चॅरिटी होईल असं म्हणल्यानंतर त्यांनी एका शब्दात आणि एका बैठकीमध्ये होकार दिला आहे. आणि त्यानंतर आम्ही डॉक्टर गिडवाई सर आपले जे महासचिव आहेत त्यांच्याशी संपर्क केला, यादेवार साहेबांशी संपर्क केला, आणि रचिता मॅडम तर होत्या प्रत्येक बैठकीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आम्हाला ॲडवाईस मिळत होतं. पण हे सुरू करत असताना ज्यावेळेस ओपीडी सुरू करत असताना मग आम्ही विचार केला की बरं ठीक आहे, ही जागा थोडी सेंट्रलाइज प्लेस आहे आणि आपले जे हायलाईट खूप चांगले आहे, शुद्ध आहे, की बाबा आपण 50 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन फी करतो आहे, 100 रुपयामध्ये कन्सल्टंट फी देतो आहे, 100 रुपयामध्ये ECG देतो आहे. एवढंच नाही तर काल परवा आम्ही ज्यावेळेस मॅडम वगैरे आम्ही सगळेजण बसलो तर सोनोग्राफी आणि इवन CT स्कॅनसुद्धा अगदी रेट जे इथे जे चॅरिटेबल हॉस्पिटल चालते त्या रेटमध्ये आपण सर्व सुविधा आपल्या OPDमधून देत आहे, आणि ही सुविधासुद्धा ती देण्याचं आम्ही ठरवलं. 18 तारखेला ज्यावेळेस आम्ही डॉक्टर गादेवार साहेब ज्यावेळेस पुण्यावरून आले त्यांना आम्ही जागा दाखवली, जागा लक्षात आली, त्यांना वाटलं की ही ठीक आहे, ही जागा आपण उपक्रम सुरू करू शकतो या ठिकाणी, आणि पुढे सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सचा सुद्धा तिथं आपण प्लॅन घेऊ शकतो. साधारण 30 बेडेड हॉस्पिटल तिथं आहे सध्या कार्यरत आहे, OT लेबर रूम पण आहे, पण सध्या मानस आपला OPDचा असल्यामुळे आपण OPD त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर ते OPD ज्यावेळेस जागा लक्षात आल्यानंतर मग त्यांच्याशी MOU ॲग्रीमेंट झाले. मोतेकर सरांनी अतिशय म्हणजे मोकळेपणाने आणि पूर्ण काय म्हणते डेव्होटेड सेवाभावी वृत्तीने त्यांनी तेवढी एवढं प्रेमासेस आपल्या महासभेला ते नाम मात्र असं मानधनामध्ये त्यांची प्रॅक्टिससुद्धा आहे. त्यांनी महासभेला म्हणजे देणार म्हणजे जो काही तिथे प्रॅक्टिस करतील ते सुद्धा त्यांनी महासभेसाठीच डेव्हलप करणार आहे. तर आणि त्या बिल्डिंगला कुठलं हे नाही आहे म्हणजे रेंज नाही आहे, ते बाबतीत गादेवार साहेब बोलतील तुम्हाला डिटेल्स काय जे मिळते. तर ती जागा ठरल्यानंतर आम्ही 17 तारखेला 16 एप्रिलला आम्ही परत आणि हे प्रोसिजर एवढे याच्यासाठी करावं लागतं की ही ट्रस्ट आहे, काही जरी निर्णय घ्यायचे असतील तर पदाधिकारी आणि ट्रस्ट यांच्यामधून समन्वय होऊन
ज्यावेळेस कार्यकारिणीची त्या गोष्टीला संमती झाल्यानंतर पुढची प्रक्रिया केली जातात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची बैठक 16 एप्रिलला आरोग्य समिती आणि पूर्ण महाराष्ट्र पदाधिकारी कार्यकारिणीची बैठक वासवी भवनमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये व्यापक अशी चर्चा झाली की या ठिकाणी आपण ओपीडी सुरू करू शकतो. आणि करत असताना 2-3 मुद्दे मात्र प्रकर्षाने त्याच्यात डिस्कस करण्यात आले की ओपीडी जर सुरू करायची असेल तर आपल्याला एक MD मेडिसिन किंवा जनरल मेडिसिन असणाऱ्या डॉक्टरकडनंच आपण करूया. आणि त्यासाठी मग तसं बघण्यात आलं आहे. डॉक्टर दोघे सरांनी त्या बाबतीत विशेष म्हणजे पुढाकार घेऊन आपल्याला जी आपली जे नॉर्म्स होते किंवा जे आपण ठरवत होतो त्या ठरवण्यामध्ये डॉक्टर दोघे सरांनी फड सरांना त्यांच्या हॉस्पिटलला ते अटॅच असल्यामुळे त्यांनी त्यांची ड्युटीज वगैरे सर्व ॲडजस्ट करून आपल्याकडे म्हणजे मोठा फिजिशियन मिळणं हे मोठा प्रॉब्लेम आहे सर. आणि अशा पद्धतीने या सकाळच्या टाईममध्ये तर थोडंसं अवघड जाते. तरी फड सरांनी आपल्याला ती सेवा देण्याचं कबूल केलेलं आहे. ते आपल्यासाठी इथे सकाळी 10 ते 2 आणि एखादे रिपोर्ट्स वगैरे येत असतील तर त्यांचे रिपोर्ट्स होईपर्यंत सर 2:30-3 पर्यंत थांबतील, पूर्ण पेशंट बघतील असे त्यांनी आपल्याला कमिटमेंट दिलेलं आहे. आणि मनीषजी सर आपल्यासोबत आहेत. मुक्तेपाट सर तर त्यांची उपडी तिथंच असल्यामुळे ते तिथंच थांबणार आहेत फड सरांवर. तर ते आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे चांगली सेवा देतील. आणि फड सर आल्यानंतर हे सगळ्यात हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर डॉक्टर रचिता मॅडम बिडवेंची त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे म्हणजे उपक्रमच पूर्ण झाला नसता. त्यांनी इतकं आम्हाला इन्स्पिरेशन केलं की त्यांनी सांगितलं की ठीक आहे फड सर तर येत आहे पण आमच्या गायनेकॉलॉजिस्टची पण ओपीडी रोज राहील. पण रोज त्यांनी आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचा ग्रुप करून एक गायनेकॉलॉजिस्टची दररोज सकाळी संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी राहणार आहे. ही पण आपल्याला खूप मोठी अचिव्हमेंट ओपीडीसाठी मिळालेली आहे. त्याबद्दल मला तर वाटते मॅडमचं जेवढं काही कौतुक आणि जेवढं काही डिवोशन आहे त्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी आपल्याला एवढी सेवा दिली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह आहे. प्रत्येक गोष्ट कुठेही जर पाहिलं काय मॅडम काय इन्स्ट्रुमेंट पाहिजे लगेच मॅडमची लिस्ट तयार राहणार. मॅडम नाव पाठवा, मॅडम इथं हे म्हणजे काम आहे. दुबेसर झालं शिक्षिका सर म्हणजे मी आता सगळ्यांचे नाव घेतलं थोडंसं क्षमा मागतो कारण वेळेच्या अभावामुळे. पण आपले सगळ्या डॉक्टरांनी इतकं चांगलं सहकार्य केलं त्यामुळे अशी म्हणजे एक म्हणजे इन्स्पिरेशन झाली की बाबा आता आपण प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यामुळे मॅडमचं जे रोज आपण बघितलं असेल आपण हॉस्पिटलमध्ये आता एंट्री केली असेल तर वेगळी लिस्ट हे स्त्रीरोग प्रसूती तज्ञांची आहे. साधारण 12 ते 13 डॉक्टरांनी सध्या आपल्याला रोज म्हणजे त्यांच्या वेळेनुसार सेवा देण्याचं हे केलं आहे. हे याच्याबद्दल मला तर वाटते सगळ्यांनी निश्चित टाळ्या वाजवाव्या कारण गायनेकॉलॉजिस्टला वेळ भेटत नाही पण त्याच्यात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी 4 ते 6 अशा ते वेळ देत आहेत. त्याबद्दल मॅडमचं खरंच या तुमच्या वर्कसाठी मुद्दाम सॅल्यूट करतो. आणि अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला म्हणजे सहकार्य करा. मॅडम आता तर तुम्ही या ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे अध्यक्ष आहे त्याच्यामुळे आता तुमच्या जबाबदारीखाली आम्ही काम करणार आहे. त्याच्यामुळे आपण निश्चित पुढे आम्ही सोबत आहे मॅडम. आणि हे करत असताना आम्ही 18 तारखेला इथे जागा बघितली, वेगवेगळे उपक्रम बघितले आणि हे साधारण 16 एप्रिलला या जागेचं फायनल झाल्यानंतर सर्व डॉक्टरांना विश्वासात घेऊन 10 आपली जी गुरुपौर्णिमा होती त्या दिवशीच उपक्रम घ्यावा असा एक इच्छा होती. वेळ थोडा कमी होता आमच्याजवळ कारण आम्ही आधीची बैठक 16 एप्रिललाच घेतलेली होती. पण असं विचार केला की 1 जूनला ऑलरेडी आपली जनरल मीटिंग आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले लोक येतील त्यांनाही या गोष्टीचा उपक्रमाचं माहिती होती. आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार की 1 जूनला आपण ती या ठिकाणी आजची बैठक घेत आहोत. आपल्या प्रिमायसेसमध्ये अजून एक डॉक्टर सूर्यवंशी म्हणून आहे तिथे जे जनरल सर्जन म्हणून आहे त्या ठिकाणी पहिलेपासून त्यांचा प्रिमायसेस आहे तर त्यांचा उल्लेख करणं जरुरी आहे. ते पण आपल्या चॅरिटीमध्ये सेवा देण्यासाठी म्हणजे तत्पर आहे किंवा तयार आहे. त्याच्यामुळे आपणही त्यांचं स्वागत करूया. आणि हे करत असताना सगळ्या डॉक्टरांचं सर्व बघितलं असेल डॉक्टर सोनटक आहे सरांचं. आणि हे करत असताना आपल्याजवळ 20 डॉक्टर कन्सल्टंट डॉक्टरनी शिरशीकर असो, डॉक्टर प्रल्हाद गादेवार सर असो, डॉक्टर गादेवार सर आपलं
दुबे सर या सर्वांनी आपल्या तिथे वेळ दिलेला आहे. राम सर असो, राम सर तर एवढे बिझी असतात, डॉक्टर रामचंद्रराव सर आणि इतर डॉक्टर म्हणजे महाजन सर, राहुल महाजन, आणि मला वाटते मी आता मी वाचणार नाही, सगळ्यांनी आपली तिथं सेवा देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या वेळेनुसार सर्वांनी यावं, सर्वांनी सेवा द्यावी एवढीच अपेक्षा करतो. वासिम मातेच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की आपल्या जे सर्व डॉक्टर जे सेवा देणार आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांना अशी शक्ती देऊ किंवा अशी त्यांच्यामध्ये हे जो की येणारे सर्व पेशंट त्यांच्याकडनं पूर्ण बरे व्हावे, बरे होतील एवढीच आपण अपेक्षा करूया. आणि एक चांगला म्हणजे त्यांच्याकडनं चांगले उपक्रम वाढवून घेऊया. पुढे त्यांच्याकडनं अपेक्षित आपण मल्टी स्पेशालिटी सुरू करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. महासभेने माझ्यावर जे काही जबाबदारी दिली त्याचा एक छोटासा भाग म्हणून मी एक हा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व डॉक्टरांनी जे सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अतिशय ऋणी आहे आणि आपल्या ऋणातच राहू इच्छितो. जय हिंद, जय भारत.